हाय, हॅलो आणि नमस्कार. मी फार वेळ घेणार नाही. मी थेट मुद्द्यावर येतो. गेले काही महिने वर्ष झालं असेल समजा आता मी एकही व्हिडिओ YouTubeवर अपलोड केला नव्हता. त्याच्यामागे एक कारण आहे. ते कारण म्हणजे मी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे, सुगंधित उत्पादनांचा. तर नेमके कोणकोणते उत्पादन आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपल्याकडे नॅचरल हाताने वळलेल्या, ठीक आहे. नैसर्गिक भारतीय घटक म्हणजे मसाले, अ, नैसर्गिक पारंपरिक शुद्ध घटकांपासून बनवलेल्या काड्या आहेत. त्याचबरोबर ह्या काड्या डी केमिकल फ्री आहेत. त्यांना कमी धूर येतो आणि एक काडी पुरेशी असते पूर्ण परिसरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये सुगंध पसरवण्याकरता. तर अशा या हाताने वळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उत्तम दर्जाचे एसेन्शियल ऑइल्स वापरलेले आहेत. त्यामध्ये भारतीय नैसर्गिक पारंपरिक जे मसाले किंवा घटक जे असतात ते वापरलेले आहेत. अ, दुसरं म्हणजे त्याचबरोबर आपल्याकडे असे प्रीमियम व्हर्जनचे काही परफ्यूम्स आहे. हा ब्रँड विसाखा एंटरप्राइज हा माझा आहे. अ, असे प्रीमियम परफ्यूम्स आहेत. त्याचबरोबर इन्स्टंट फ्रेशनेस नावाची आमची एक सीरीज आहे. त्यात आम्ही असे पॉकेट फ्रेंडली परफ्यूम्स पण देतो. हे बघा, हे तुम्ही पाहू शकता इथे हे असे पॉकेट फ्रेंडली परफ्यूम्स आहेत. त्याचबरोबर त्याच सीरीजमध्ये इन्स्टंट फ्रेशनेस सीरीजमध्ये 3 एमएलचे ₹99 ला हे छोटे अत्तर असे विकतो. त्याच्यामध्ये चंदन आहे, हा मस्क आहे, हा रोज आहे. त्याचबरोबर अ, उत्तम दर्जाचे घटक वापरून हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्युअर ऑइल्स वापरून आपण कार स्प्रे बनवलेले आहेत. हा जर तुम्ही बघू शकता लेमन ग्रास आहे, गवती चहाचा सुगंध आहे. हा रोजचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा रोजचा आहे. तर हे कार स्प्रेज तुम्ही कारच्या कार्पेटला किंवा कारचे जे कर्टन्स असतात तिथे किंवा कोणतेही कव्हर किंवा वॉशेबल ज्या गोष्टी असतात, ज्या धुवू शकता, अशा तुम्ही गोष्टीवरती वापरू शकता. त्याचबरोबर मग आपल्याकडे असे एक मोठे अत्तर आहेत. इथे तुम्ही पाहू शकता असे 8 एम-एलचे मोठे अत्तर आहेत. आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या सुगंधित उत्पादने आहेत आपल्याकडे. तर हा ब्रँड माझा आहे विसाखा. विसाखाच्या मागे म्हणजे विसाखा हे नाव मी का ठरवलं तर म्हणजे माझी बहीण जी आता आपल्यात नाहीये. अ, विलेशा तिचं नाव होतं. म्हणून प्रत्येकाच्या नावाचे इनिशियल्स घेतलेले आहेत मी. विसाखाचं माझ्या बहिणीसाठी आहे. बहिणीचं नाव आहे ते विलेशा. सा म्हणजे साध्वी म्हणजे माझी आई. त्याच्यामध्ये जो आहे तो सूर्यकांत माझ्या वडिलांचं नाव आहे आणि का हे कुणालसाठी आणि हे कदम. तर असं संपूर्ण कुटुंबाचं नाव मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, विसाखा. तर आपण काय करतो थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे उत्पादनं बनतात, त्याच्यामध्ये जर अगरबत्त्या आहेत, त्यानंतर धूप स्टिक्स आहेत, त्याही हाताने वळलेल्या आहेत. बी केमिकल फ्री आहेत. त्याच्यात देखील नैसर्गिक घटक वापरलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे अल्कोहल फ्री, केमिकल फ्री अत्तर आहेत. त्याचबरोबर प्रीमियम क्वालिटी, लाँग लास्टिंग परफ्यूम्स आहेत, जे मी तुम्हाला आता दाखवले हे असे. इन्स्टंट फ्रेशनेस सीरीज आहे, पॉकेट फ्रेंडली सीरीज आहे, कार फ्रेशनेस असे बरेच उत्पादन आहेत. अ, तुम्हाला जर ह्या उत्पादनाने आणखी कोणते प्रॉडक्ट्स आहेत, किती व्हरायटी हे जर जाणून घ्यायचं असेल, तर मी इथे खाली माझं डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे, पण तुम्हाला स्क्रीनवर कदाचित माझा आता ईमेल आयडी दिसत असेल, visakhaenterpriseindia@gmail.com. त्यावर तुम्ही मला हाय पाठवा. मी तुम्हाला सगळे माझे पी-डी-एफ्स त्यावर पाठवतो. तर वळूया आपल्या मूळ विषयाकडे. शिर्डी व्लॉग. काही महिन्यांपूर्वी म्हणजे मागच्याच महिन्यात जानेवारीमध्ये आम्ही शिर्डीला जाण्याचा योग आला होता. म्हणजे ह्याच्या आधी देखील आपण एक शिर्डीचा व्लॉग बनवलेला आहे. त्यात माझा मावस भाऊ होता. तेव्हा चॅनलचं नाव मावस बंधू होतं. आता चॅनल संपूर्णपणे मी चालवतो. तर पुन्हा एकदा आम्ही शिर्डीला गेलो होतो. त्या व्लॉगमध्ये कदाचित काही गोष्टी राहिल्या होत्या दाखवायच्या. ते ह्या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सिट बॅक, रिलॅक्स आणि एन्जॉय द व्लॉग. व्हिडिओ काढतोय.
शिर्डीला आम्ही सुमारे 5:30 ते 6 या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो. अ, हॉटेलवर पोहोचल्यावरती आम्ही थोडे फ्रेश झालो, रिलॅक्स झालो, चहा वगैरे थोडा घेतला आणि खरं तर आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो. पण आम्हाला तिकडच्या स्थानिक लोकांनी सांगितलं, की दुसऱ्या दिवशी म्हणजे एक जवळ रविवारी बहुतेक प्रचंड गर्दी असू शकते. म्हणून आम्ही ठरवलं, की संध्याकाळी 6 वाजताच साईबाबांचं दर्शन घ्यायला जायचं मंदिरात. आणि अर्थात तिथे कॅमेराज, फोन्स वगैरे अलाउडच नव्हते. तर ते आम्हाला बाहेर लॉकरमध्ये ठेवायला सांगितले होते. म्हणून आतला परिसर दाखवणं तर शक्यच नाहीये. कारण जसं मी सांगितलं, की आमच्याकडे तेव्हा फोन्सच नव्हते. आणि त्यानंतर मग आम्ही साईबाबांचं दर्शन झाल्यावर आम्ही आजूबाजूचा परिसर पाहिला. तिकडे एक जुनं प्राचीन खंडोबांचं मंदिर आहे. अ, त्या मंदिराचे पुजारी श्री म्हालसापतीजी होते आणि तिथे पहिल्यांदा जेव्हा साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले होते, तर त्या मंदिरात ते पहिल्यांदा आले होते आणि तेव्हा म्हालसापतीजींनी त्यांना "आओ साई" करून असं संबोधून त्यांना असं बोलावलं होतं मंदिरामध्ये. तर तिथे आम्ही त्या मंदिरात गेलो होतो आणि त्या मंदिराच्या शेजारीच एक छोटंसं मिनी म्युझियम म्हणू शकतो. तिथे म्हालसापतीजींची मूर्ती आहे आणि तिथे अनेक असे प्रतिमा आहेत, फोटोज आहेत, वेगवेगळे फ्रेम्स आहेत वेगवेगळ्या लोकांचे म्हणजे त्या काळातले कदाचित ते एक दिग्गज लोकं असतील त्या काळातले किंवा ते रहिवासी असतील शिर्डीतले. मोठे-मोठे लोकांचे फोटोज वगैरे आहेत. साईबाबांची मूर्ती आहे, साईबाबांचे फोटोज आहेत आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ज्या घटना आहेत, त्यांचे फोटोज आहेत, त्यांचे चित्र आहेत. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळतील. बरं. हे खंडोबाचं मंदिर झालं. त्यानंतर आम्ही त्याच्या बाजूला जे असणारं मिनी म्युझियम आहे ते व्हिजिट केलं. ते पाहिलं आणि जेवलो आम्ही. प्रचंड थकलो होतो, दमलो होतो. त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही मग थोडं लवकर उठलो आणि ब्रेकफास्ट वगैरे, नाश्ता वगैरे केला आणि साई हेरिटेज विलेज या ठिकाणी गेलो होतो. जे कदाचित आधीच्या व्हिडिओमध्ये नव्हतं आणि ही जी जागा आहे, ती देखील आम्ही स्वतः म्हणजे आम्हालाही ठाऊक नव्हतं. मी Google केलं होतं. तर Googleवरून कळलं, की साई हेरिटेज नावाची एक जागा आहे. म्हणजे जिथे त्यांनी साईबाबांच्या काळातलं शिर्डी कसं होतं, हे त्यांनी तिथे दाखवलेलं आहे. तिथे स्टॅच्यूज आहेत. त्या काळातलं शिर्डी तिथे उभं केलेलं आहे त्यांनी आणि त्याचबरोबर ते साई हेरिटेज विलेजमध्ये ना, एक छोटं अम्युजमेंट पार्क पण आहे ते. म्हणजे तिथे रोलर कोस्टर राईड्स आहेत, रोपवे आहेत, करसुतळीच्या बाहुलीचे खेळ आहेत, त्यानंतर जादूचे खेळ दाखवले जातात. त्याच्यानंतर रायफल शूटिंग वगैरे असतं आणि इतर छोटे-मोठे खेळ खेळ असतात. म्हणजे लहान मुलांची तर अगदीच मज्जाच होईल तिथे गेल्यावरती. म्हणजे म्हणजे अशी ही एक चांगली जागा जिथे आम्ही ती शोधली होती. तर आता ती तुम्हाला आता पाहायला मिळेल.
घुमा देंगे। कितनी बार सर? नहीं नहीं, ये भी तो एक ही ना, सही बात है। मैंने ऐसे जब बैग में हाथ डाला तो आप लोगों को ऐसा लगा होगा कि दो डाला, पर देखो एक ही और हाथ बिल्कुल एम्प्टी है। देखो नहीं नहीं, मुठे में नहीं, अभी एक ही कॉइन है मेरे हाथ में नहीं, भैया के हाथ में दो बनेंगे। इधर आओ भैया, देखो सिंगल कॉइन है ना सर, देखो दो कैसे बनते हैं। इधर आ जाओ, ये 1 कॉइन है ना, आप लगा दो इसमें एक पू पू पू, खाया नहीं है छोटू ने, बैग के अंदर है। देखो इधर ये चेक करो, सिंगल है डबल चिपका हुआ तो नहीं है, ये एक ही कॉइन है। देखो इकडे कर तोंड। देखो ये कॉइन्स 1 2 3 थोड़ा लगाएंगे जड़ी और खींच के 2 बनेंगे। देखो अभी 4 बनेंगे। देखो कितने बनेंगे, तो मेरे हाथ में नहीं, भैया के हाथ में 4 बनेंगे। ये दोनों कॉइन्स ना पकड़ो हाथ में, बंद करो मुट्ठी, ये भी लो और इसमें लगा दो 4 फू फू फू, और कॉइन्स इधर रख दो, बन गए 4। हाँ कॉइन रख दो, ऊपर करो ना। कॉइन किधर है छोटू, मजाक मत करो। अभी कितना कॉइन दिया है भैया को? 2 दिया ना। ऐसे हाथ ऊपर करो और ऐसे नहीं करने का छोटू। ये देखो ये क्या कर रहा है? देखो 4 बनाने को दिया, जेब में डाल रहा है छोटू, है ना। देखो रुमाल है आपके पास में, रुमाल देखो, ये रुमाल है, ये मेरे पास में मैजिक बॉक्स। देखो इसमें कोई नया रुमाल तो नहीं है, ऐसे ओपन करके देखो खाली है, डाल दो आपका रुमाल। पर फैशन वाला रुमाल चाहिए, ओल्ड वाला चाहिए? फैशन वाला। बोलो चुर, बोलो चुर, और ठुस ठुस ठुस। निकालो आपका ये नया मॉडल का रुमाल है। देखो सबको बताओ चलो, ये न्यू मॉडल है। अरे कौन सा आ गया, तो जींस मॉडल आ गया। ये पता नहीं है, डिजाइन है। देखो ये पसंद है आपको? अरे चाहिए तो रख लो, ये नहीं चाहिए, चलो कोई बात नहीं, ज़्यादा डाल दो इसके अंदर। कोई लेके आप बोलो ठुस ठुस ठुस, निकालो भैया। अरे वाह, थैंक यू थैंक यू। बैठो वहीं पे। अरे क्या बात है, तो हम अलग तो जादूगर हो गया। अभी देखो मेरे पास में तो कंचा है, बस इकडे कंचा छोटा सर, ठीक। अशा प्रकारे आमच्या मंडळाचा एक कार्यकर्ता घाबरलेला दिसतोय. काकी कुणाल कुठे गेला? तू वरती आहे. हा कुणाल किती तिथे बैल वगैरे घ्यायची ते मस्त पुढे रिटर्न एकदम मस्त मस्त. अरे ये लवकर. धडाडीचे कार्यकर्ते घाबरलेत. अरे तू नाही पडणार रे. ऑटोमॅटिक होत. हाय 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 हाय.
नाचवायचं असलं आम्ही तर हा. लटकला असेल तर मस्त व्हिडिओ आला. तशी चढायला होती. तू कधी काय आतमध्ये घ्या ना आत. नाही. नाही आहे. आहे. चालेल का? चालेल. राहू दे राहू दे तर हा होता आमचा शिर्डीचा व्लॉग. फार मोठा नव्हता हा. आम्ही 2 दिवसाची ट्रिप प्लॅन केली होती. पहिले दिवस आम्ही दर्शन घेतलं, आजूबाजूचा परिसर पाहिला. दुसऱ्या दिवशी साई हेरिटेज विलेजला गेलो आणि नंतर मग तिथून मग नंतर थोडं जेवलो आणि आम्ही मग नंतर पुन्हा आमच्या परतीचा प्रवास सुरू केला होता. आमचा एकतर धकाधकीच्या जीवनापासून थोडं 2 दिवस विश्रांती घ्यायची, ब्रेक घ्यायचा, देवाचे दर्शन करायचे. एक नवीन ऊर्जा घेऊन परत कामाला लागायचं. हा हेतू होता. म्हणून ही एक छोटीशी ट्रिप होती. ज्याचे मी काही व्हिडिओ शूट केले. मला असं वाटलं, की आपण बरेच महिने काहीच अपलोड केलेलं नाहीये आपल्या YouTube चॅनलवर. तर आपण काहीतरी अपलोड करावं आणि शिर्डीचा व्लॉग मला वाटलं, की आपण बनवूया आणि तो अपलोड करूया. बरं ह्यात एक आणखी एक गोष्ट आहे, की आम्ही इगतपुरीला देखील गेलो होतो. त्याचा मी उल्लेख केलेला नाहीये. इगतपुरीला गेलो होतो. तिथे एक म्यानमार गेट आहे. तिथे ॲक्चुअली ज्यांना मेडिटेशन शिकायचं आहे, अ, ते तिथे बुकिंग्ज करून 10 दिवस मेडिटेशन करण्याकरता जाऊ शकतात. एक विपासना सेंटर त्याला असं म्हणतात. बरं तिथे फार काही असं नाहीये. तिथे एक छोटंसं पार्क होतं. म्हणजे आहे म्हणजे अजूनही. तिथे गौतम बुद्धाच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटना घडल्या किंवा काय असे चमत्कार घडले किंवा त्यांनी केले ते असे तिथे वॉलवरती असं ते काय बोलतो आपण त्यांनी कोरलेलं आहे, ते बनवलेलं आहे छान असं आणि छोटंसं गार्डन आहे. फार काही बघण्यासारखं नाहीये तिथे. हां, अर्थात जर तुम्हाला मेडिटेशन वगैरे शिकायचं असेल, करायचं असेल, तर तिथे तुम्ही 10 दिवस बुक करून राहू शकता. तिथे आत आहे, पण तिथे नॉर्मल व्हिजिटर्सना परवानगी नाहीये जायला. तिथून मग आम्ही श्रींची तपोभूमी म्हणजे श्री गजानन महाराजांनी 12 वर्ष तिथे तप केलं होतं. तिथे आम्ही गेलो होतो. तर अर्थात तिथे देखील आम्हाला शूट करणं अलाउड नव्हतं. पण ती जागा देखील खूप सुंदर आहे, खूप स्वच्छ आहे, खूप शांतता आहे, मन प्रसन्न होतं. तर जर तुम्ही कधी इगतपुरीला गेलात, तर तिथे देखील भेट द्या आणि मग आम्ही तिथून शिर्डीला गेलो आणि नंतर मग तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलंच, की आम्ही काय-काय केलं ते. तर तुम्हाला व्लॉग हा आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, काय इम्प्रूव्ह करू शकतो. आणि दुसरं जसं मी व्लॉगच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, की मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे सुगंधित उत्पादनांचा. त्याच्यामध्ये आपल्याकडे हाताने वळलेल्या अगरबत्त्या, केमिकल फ्री अगरबत्त्या आहेत. त्याला स्मोक कमी येतो. खरंच खूप कमी धूर येतो. एक काडी जरी लावली तरी ती पुरेशी आहे. त्याचबरोबर प्रीमियम परफ्यूम्स आहेत, इन्स्टंट फ्रेशनेस, पॉकेट फ्रेंडली सीरीज आहेत, अत्तर आहेत, कार फ्रेशनर्स आहेत, रूम फ्रेशनर्स आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, जे गिफ्टिंग, अरोमा थेरपी आणि होम डेकोरसाठी तुम्हाला उपयोगी येऊ शकतात. तर असा मी व्यवसाय सुरू केलेला आहे. त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल, पी-डी-एफ्स हवे असतील, कॅटलॉग्स हवे असतील, तर जसं मी सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा ईमेल आयडी दिलेला आहे. तिथे तुम्ही मला मेल करू शकता. त्याचबरोबर मला हाय पाठवा. त्याचबरोबर मी इथे खाली देखील आता देईन ईमेल आयडी तुम्ही बघू शकता. तर त्यावर तुम्ही मला मेल करा. मी तुम्हाला पी-डी-एफ्स पाठवेन आणि तुम्हाला कोणते प्रॉडक्ट हवे असतील ते तुम्ही त्या नंबरवरून मला मग WhatsApp करू शकता किंवा मग मेलवरतीच तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद हा व्लॉग बघितल्याबद्दल आणि मी प्रयत्न करत राहीन, की महिन्यातून
म्हणजे आता आता तर व्यवसाय सुरू केला त्यामुळे वेळ मिळत नाही. पण जसं-जसं वेळ मिळेल तसं-तसं नवीन-नवीन गोष्टी तुम्हाला दाखवत राहीन, व्लॉग्स बनवत राहीन. तोपर्यंत धन्यवाद.